परी एका दिनी निराब्र चांदनी यामिनी बळीरामानी चक्रपाणी वसंतवनी खेळती गोपललना समावेत कालिया मर्दान वनी खेळत तो शंखचूड दैत्य तेथे आला दुष्ट ते दवा. अहो काय झालं, कृष्ण आणि बळीराम रात्रीचं चांदणं पडलेलं आहे महाराज. अहो ज्या ढवामध्ये कालियाचं मर्दन केलं त्या ढवाच्याच बाजूला त्या वृंदावनामध्ये कृष्ण भगवंत खेळत होते. आणि कोणता दैत्य? शंखचूड. शंखचूड नावाचा दैत्य. शंखचूड नावाचा दैत्य त्यानं कंसापाशी आज्ञा घेतली आणि कंसाकडून आज्ञा मागून कृष्णाला मारण्यासाठी शंखचूड नावाचा दैत्य कृष्णावर धावून आलेला आहे. महानिर्दय यक्ष पापखानी गोवेश धरोनी दोघा जणी गाई आयशी ध्वनी दुरोनी वनी करीती ते. हो त्याच्याबरोबर एक अनेक दैत्य दुसरा होता. ते दोघजण त्या अरण्यामध्ये आले, गायीमध्ये आले आणि गायीमध्ये न राहता महाराज गायीसारखाच आवाज काढला. त्या ठिकाणी आले, गुप्तपणे राहिले, गायीसारखा आवाज काढला आणि गायीसारखा आवाज काढून काय करतात ते कुबेराचे सेवक महाकपटी दुष्ट देख क्षणा फोडिती हाक वज्र नायक ऐकतासे. कुबेराचे सेवक आहेत महाराज, श्रीमंताचे नोकर आहेत. श्रीमंताचे नोकर काय चांगले असतात. देह काळाचा धन कुबेराचे येते मनुष्याचे काय असे. ते कुणाचे सेवक आहेत? कुबेराचे सेवक आहेत. जगा म्हणते श्रीमंत कुबेर आहे महाराज आणि त्या कुबेराचे सेवक आहेत. आता कुबेराचे सेवक म्हणल्यानंतर उन्मत्तच ना, पगारी खूप काय कमी त्यांना मनाव तेवढ्या पगारी आणि मनाव तेवढ्या पगारी असल्यामुळं उन्मत्त झालेले आणि कसला बी आवाज काढू लागले महाराज. कुणकड्या दिशेला थांबू लागले आणि आवाज कसला बी काढू लागले. कपट वेशानं आले, कपट कृष्णाबरोबर करू लागले आणि तो आवाज कृष्णानं ऐकला आणि कृष्णानं ऐकून काय करतात. बळी भद्रासी म्हणे मुरहर गाई धरोनी नेतो व्याघ्र तरीच बाती वारंवार करुणा स्वरे करोनिया. कृष्ण बळरामाला म्हणू लागले, दादा अरे गाई लईच वरडायला लागल्यात. तो गाई अशा वरडायला लागल्यात की गाईमध्ये वाघ आल्यासारखं मला वाटतंय. गाईमध्ये वाघ आल्यासारखं वाटतंय. जनावर मालक आल्यावर वेगळंच वरडतात, परकी माणूस आल्यावर वेगळेच वरडतात आणि त्यांच्यावर काही संकट आल्यावर वेगळेच वरडतात. पण ते कळालं पाहिजे माणसाला. तशा पद्धतीनं भगवंताला कळालं. आज या अरण्यामध्ये वाघ आल्यावर दिसतोय आणि वाघानं हल्ला गायीवर केल्यावर दिसतोय. आणि ज्यावेळेस वाघानं हल्ला केला का त्या स्वरूपाच्या गायी ओरडू लागल्यात. म्हणून करता भगवंत बळीरामाला म्हणले जरा गायीकडे जावं लागतंय. वाघ गायीमध्ये शिरल्यासारखा वाटतो आणि त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे असं म्हणले आणि पुढं सरसावलेले आहेत. ऐसे बोलोनिया कमला नयने गो ब्राह्मण प्रतिपाळके परम पुरुषे भक्त तारके ताड वृक्ष उपटिला. असं बळीराम दादाला कृष्ण म्हणले. या वाघाचा बंदोबस्त करावा लागत आहे. गाई गोपाल पालक श्रीकृष्णे, गाईचं पालन करणारा, गाईचा सांभाळ करणारा भगवंत महाराज. आणि त्या भगवंतानं एक उंच अशा प्रकारचं ताडाचं झाड उपटिले. म्हणलं एका ताडाच्या झाडाचाच ह्या वाघाचा काटा काढतो असा विचार भगवंतानं केला. ताडाचं झाड उपटलं आणि ज्या दिशेनं आवाज येत होता त्या दिशेने गेलेले आहेत. पाटीरा का उदार अवतार तेळे उपटिला प्रचंड तरुवर त्वरे दावले महावीर
गोरक्षणा कारणे कृष्णानं ताडाचं झाड उपटलेले आणि बळरामानं बी एक मोठा वृक्ष उपटला. दोघांनी विचार केला, वाघ आला, दोघांनी एका रट्ट्यामध्ये वाघ खलास झाला पाहिजे. म्हणून करता गायीचं रक्षण करण्यासाठी ज्या दिशेने गायी ओरडतात, वाघाचा आवाज तिथं येऊ लागलेला आहे. म्हणून करता दोघंही तिकडे धावलेले आहेत. हो ते दोघे कपट वेशी पळते झाले वेगेसी, राम आणि ऋषिकेशी म्हणून वेगेसी धावले. कृष्णाला या दोघांना बघितले महाराज कपट वेशामध्ये. कपटी माणसानं ओळखीलं त्याच्या लक्षामध्ये येतं महाराज. हे ना आपल्याला ओळखीलंय आणि इथं जर आपण थांबलोत तरी आपल्याला धरून मारल्याशिवाय राहणार नाहीत. किसे कापू माणसं तबाच ओळखू येत नाही. जरा थोडी हालचाल त्यांची दिसली की आपल्याला ओळखू येतात आणि आपण त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला ते पळून जातात. आणि तशा पद्धतीनं कृष्णानं त्या दोघाला ओळखीलं आणि त्यांच्याकडे जात असताना त्यांच्या लक्षात आलं हे आता आपल्याकडे आल्याशिवाय आपल्याला धरल्याशिवाय आणि आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून करता त्या कपटवेशी त्या दोघांनं बघितलं आणि पळून गेलेले आहेत. तो ते गोवेश टाकीती व्याघ्र होनी वेगे पळती, शेषारी न सोडिती पाठलाग तयाचा. राक्षस आहेत, मायावीत महाराज. घटकामध्ये गायीचं रूप धरतात, घटकामध्ये वाघाचं रूप धरतात. रूप कशाचं बी धरलं महाराज त्यांनी, पण येईनी पाठलाग सोड्याला नाही. त्यांच्याच मागं पळू लागले. सारते पुढं पळतात, हे मागं पडतात. दमून टाकले महाराज. वाघाचा रूप धरा नाही, गायीचं धरा, तुमची पाठ आम्ही सोडणार नाहीत असा विचार कृष्णानं आणि बळरामानं केलेला आणि दोघांच्या मागं पळू लागलेले आहेत. मावकर दोघे जण व्याघ्रवेशही टाकून, महाभ्यासूर रूप धरून उभे परतो टाकले. मायावीत महाराज दोघं बी मायावीत ते. मग वाघाचं रूप टाकून दिलं आणि भ्यासूर अशा प्रकारचं स्वरूप धरलं महाराज. राक्षसी स्वरूप धरले, आसुरी स्वरूप धरलं आणि अक्राळ विक्राळ अशा प्रकारे दिसू लागले आणि माघारी फिरून उभा राहिले. म्हणले या आता तुम्हाला आम्ही खाल्ल्याशिवाय राहत नाहीत असे मोठ्यानं गर्जना केली. माघारी फिरून उभा राहिले. कृष्ण आणि बळराम त्यांच्यावर धावलेले आहेत. नग मस्तकी पडे वज्र तैसे दोघे मावकर, तरुगातेच केले चुर क्षण मात्र न लागता. कृष्णाच्या हातात ताडाचं झाड होतं, बळरामदादाच्या बी हातात वृक्ष होता महाराज. दोघांनी गारगार फिरले आणि माव रूपी दोघं बी संपून टाकले. एका घावात दोघही संपवलेले आहेत. दोघांची शिरे कुडूनी घेऊनी चालले त्या क्षणी, विजयी होनी रामचक्र पाणी पूर्वस्थळा पावले. एका रट्ट्यात दोघाला मारलं, दोघाचे शिर खुडले आणि येस विजय म्हणून दोघही परतलेले आहेत. ज्या ठिकाणी गायी चरत होत्या त्या ठिकाणाला आले. करतात काय, त्यावरी आली एकादशी, जे परम प्रिय कर भक्तासी, रुक्मांगद सत्वरासी पूर्वी उद्धरिला जिचेनी. शेजर स्वामी सांगतात त्यानंतर आली एकादशी, प्रिय कर भक्ताशी. होय, एकादश आल्यानंतर भक्ताला एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो, अति आदरानं अति प्रियनं भक्त एकादशी धरतो महाराज. जे खरे भक्त आहेत ना, अति प्रेमानं. आता साखराच्या दिवशी काय होतं कुणाला माहिती आहे? होय, साखराच्या दिवशीच एकादश आली. खरी कसोटी महाराज त्या दिवशी. तर पुढे येणारी जी एकादश आहे का ती साखराच्या दिवशी. आता ह्या महिला मंडळ काय करतात, तुळगुळ खात्यात का एकादश धरत्यात. हो, खरे प्रिय भक्त आहेत का ते खरे भक्त आहेत. ती एकादशी दिवशी एवढा आनंद होतो त्यांना, एवढा आनंद होतो. एकादश निरंकार धरतात
आता आपण आपली पद्धत आहे एखादा धरण्याची, ज्याची ज्याची जशी पद्धत आहे का अशा अशा पद्धतीने धरतात. पण एवढं प्रेम असतं एकादशीवर, एवढं प्रेम असतं. आणि त्या एकादशीमुळं रुक्मा अंगद राजाचा उद्धार झाला महाराज. त्याचा एकट्याचाच नव्हे, त्या एकादशीच्या व्रतामुळं रुक्मा अंगद राजेनं आपलं सगळं नगर उद्धरून नेलं महाराज. अवेद्यात रुक्मांगदानं आपली अवेद्या एक वेळेत नाही 3 वेळेस उद्धरून नेली. असं एकादशीचं व्रत महत्त्वाचं आहे महाराज. त्या एकादशीच्या व्रतामुळं स्वतःचा तर उद्धार केलाच, पण सगळ्या नगराचा उद्धार केला. असं एकादशीचं व्रत आलेलं आहे आणि प्रेमानं सगळ्या भक्तांना धरलेलं आहे. आणि झालं का, त्यावरी आली हरी स्वरूपिणी एकादशी, नंदव्रतस्थ त्या दिवशी, जागरण झाले सर्वासी, सरली निशा सत्वर. हरी स्वरूपिणी एकादशी महाराज. एकादशीचे नाव आहे हरी स्वरूपिणी, म्हणजे भगवंताचं स्वरूपच आठवायचं. हरी स्वरूपिणी याचा अर्थ कसा आहे, भगवंताचं स्वरूप आठवायचं आणि निराहार वर्तस्थ राहायचं, असा नियम आहे महाराज एकादशीचा. म्हणून करता भगवंताचं स्वरूपाचं आठवण करीत नंदराजा वर्तस्थ आणि उपवासी आणि अगदी आनंदामध्ये भगवंताचं भजन तर मुखामध्ये आहेत, पण भगवंताचं ध्यान कसं आहे, भगवंताचं स्वरूप कसं आहे, त्या भगवंताचं स्वरूपाचं ध्यान करीत वर्तस्थ नंदराजे भजन करीत बसलेले आहेत. मग दुसऱ्या दिवशी पाही नंद उठला अरुणोदयी, यमुनात तीरी त्या समयी, स्नाना लागी पातला. एकादशी दिवशी भजन, रात्रंदिवस भजन महाराज. त्या हरी एकादशी महाराज. हरीचं ध्यान, हरीचं भजन, जागरण झालं. सकाळी नंदराजे उठले आणि यमुनेला जाऊन स्नान करायचे आणि स्नान करून येऊन आता बारस सोडायची. म्हणून करता स्नान करण्यासाठी, संध्या करण्यासाठी नित्यनेम जो सकाळचा आहे त्या नित्यनेमानं यमुनीला गेले आणि स्नान करण्यासाठी जातात. होतं काय, तो जलपती मुख्य वरून, त्याचे दूत रक्षिती अनुदिन, अकाळी जळी गती जे जन, त्याशी धरणी नेती ते. आता मुख्य जलपती वरुण आहे महाराज. जळाचा पाण्याचा अधिपती वरुण आहे. वरुणाच्या आधी हे पाणी महाराज. वरुणाच्या आधी हे जल आहे, जलपती. आणि त्याचे असणारे दूत, त्या वरुणाचे जे काही दूत आहेत का यमुनेच्या तीराला होते, जे अवकाळी पाण्यामध्ये जे शिरतात का आणि त्याला ते धरून घेऊन जातात, असा त्या जलपतीचा किंवा त्या वरुणाच्या सेवकाचा नियम होता. आता नंदराजे सकाळी सकाळी स्नान करण्यासाठी गेलेले त्या ठिकाणी, आणि गेले असताना त्या ठिकाणी त्या वरुणाचे सेवक त्या ठिकाणी होते. आणि सेवक असताना झालं काय, आणि मनात चित्ती वरुण, श्रीकृष्ण आदी नारायण, की अंश रूपे झाला सगुण, पावलीला तयाची. वरुणानं मनामध्ये विचार केला, हा कृष्ण म्हणजे पूर्ण अवतार आहे का अंश अवतार आहे. म्हणून करता या भगवंताची लीला बघायची आहे. होय, कृष्ण पूर्ण अवतार आहे का अंश अवतार. काय अंश अवतार आहेत महाराज, काही पूर्ण अवतार आहेत. राम अवतार पूर्ण आहे, कृष्ण अवतार पूर्ण आहे. मत्स्य कच्चे वराह वामन जे आहे ते अंश अवतार आहेत आणि हे पूर्ण अवतार आहेत. परशुराम हा पूर्ण अवतार, परशुरामचंद्र हा पूर्ण अवतार आहे आणि कृष्ण भगवंत सुद्धा पूर्ण अवतार आहे. हा वरुणानं विचार केला, कृष्ण म्हणजे हा पूर्ण अवतार आहे का अंश अवतारानं या ठिकाणी अवतारलेले आहेत. म्हणून त्यांची परीक्षा घ्यायची. म्हणून त्या वरुणानं काय केलं, हरीचा पावयांत रसाधिपती होता टपत, तो अरुण उदय नंदा कस्मात,
यमुना स्नाना पातला. भगवंताचा अंत पाहण्यासाठी, कोणता अंत पाहण्यासाठी? कृष्ण पूर्ण अवतार आहेत का अंश अवतार आहेत, हे अंत पाहायचा आहे. आणि पाहण्यासाठी टपतच होता. ते टायमाचा वेळाची गाठण्यासाठी तो सारखा असताना टपत होता. आणि तेवढ्यामध्ये नंदराजे सकाळी सकाळी त्या यमुना डोहावर बारशीची स्नान करावं म्हणून गेलेले होते. हरीचा नंद करिता अंगमर्शन वरुण हेर नेला ओढून गेले पाताळासी घेऊन वरुणापाशी ते धवा. नंदराजे पाण्यामध्ये गेले, स्नान करण्यासाठी बुडी घेतली. स्नान करण्यासाठी बुडी घेतली. वरुणाचे दूध तिथे टपतच होते महाराज, आलेले होते. बुडी घेतली, नंदराजा धरला आणि तसाच पाताळामध्ये नेला. वरुणापाशी घेऊन गेले महाराज. बुडी घेतल्याबरोबर नंदराजाने बुडी घेतली, लगेच त्या दूताने त्याच्यावर आक्रमण केलं, लगेच खालच्या खालीच ओढले आणि पाताळामध्ये घेऊन गेले. आणि पाताळामध्ये घेऊन गेल्यानंतर काय करतात? यावरी गोकुळी काय झाली करणी, उदयंद्र्यावरी आला वासर मनी. हे यशोदा वाट पाहे सदनी, मने ग्रहधनी न येती का. लवकरच पहाटच उठून गेले ते महाराज. भजन संपलं, थोडीफार झोप घेतली, लवकरच उठले आणि लवकर उठून स्नान करण्यासाठी गेले. रोजच्या नियमानं स्नान करायला जायचे आणि स्नान करून यायचे. पण दिवसही निघाला, कासराबरोबरही आला, निरीचा वखतही झाला, तरी आपले घरधनी कसे येणार, राजे कसे येणार? रोजच्या नियमानं जायचे आणि रोजच्या नियमानं यायचे, पण आज येतच नाहीत. अशी वाट बघत असताना झालं काय?